एका बाजूला येतं, पण शिकायला प्रवृत्त करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा यांना प्रवृत्त करत होता तेव्हा तुम्हाला ऍज अ भूमिका म्हणून काय काय चॅलेंजेस तेव्हा जाणवले? उदय शिरूरकर हे जे अधिकारी आहेत ज्यांनी हे सगळं घडवून आणलं, मला कधी कधी असं वाटतं की त्यांच्या जीवनातही त्यांना काहीतरी दुसरी संधी मिळाली असेल आणि ती त्यांनी घेतली असेल आणि ती घेतल्यामुळे त्यांचं जीवन सफल झालं असेल आणि कुठेतरी त्यांच्या मनात ते होतं. कारण या फिल्मचं दुसरं एक महत्वाचं काय आहे की संधी आपल्याला मिळते, आपल्याला माहित नसते ती संधी आहे. कदाचित एक नाही, दोन नाही, 4, 10 संध्या आपल्याकडे येत असते, पण आपण त्यांना दुर्लक्ष करतो कारण आपल्याला कळतच नाही की ही संधी आहे. ती संधी आहे हे कळणं खूप महत्वाचं आहे आणि ती संधी घेणं ही दुसरी बाब आहे, ती पण तितकीच महत्वाची. तर शिरूरकरांनी त्यांना दाखवून दिलं की तुम्हाला ही संधी मी देतोय आणि ही तुम्ही घ्या. कोणी दांड्या मारायच्या नाही आणि मारल्या तर मी खरंच कामातून काढून टाकलं आणि जर का तुम्ही नाही घेतली तर तुम्हाला मी तुमचं जे काम आहे त्याच्यानं काढून टाकेल. सो इट इज समथिंग दॅट शिरूरकर इज थिंकिंग फॉर द बेनिफिट ऑफ देम. त्यांना तसं आपण लहान मुलांना ट्रीट करतो ना की हे जर का केलं नाही तर तुला शिक्षा होईल, ऑलमोस्ट त्या लेवलला त्यांनी येऊन त्यांना ही संधी दिली. आणि कमालीचा भाग हा आहे की ही योजना त्यांची सफल झाली आणि ती एका छोट्या स्तरावर वास्तविकतामध्ये ती चालत होती आणि दरवर्षी ते करत होते. पण आता या फिल्मच्या माध्यमातून याने आता एक खूप मोठी चालना अजून मिळेल असं मला वाटतं. बऱ्याच दुसऱ्या काही लोकांच्या मनाच्या काही योजना असतील तर याच्यावरनं कळेल की इट्स जस्ट अन इन्स्पायरिंग थिंग टू डू, रिक्रिएट अँड टेक इट अहेड. अगदी. आता